आरक्षणासाठी मराठा वादळ आता मुंबईच्या दिशेने निघाले। रांजणगाव मुक्कामादरम्यान मराठा आंदोलकांनी महागणपतीचं दर्शन घेतलं। सरकारला सुबुद्धी देण्याची मागणी त्यांनी गणपतीकडे केली। आरक्षण मिळालं तर मुंबईमध्ये गुलालाची उधळण करणार असंही त्यांनी म्हटलंय। समाजकारण सोडून राजकारणामध्ये जाणार नाही अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे आणि झी 24 तास बरोबर बोलताना जरांगेंनी ही घोषणा केली। कोणतीही निवडणूक लढवणार नाही किंवा राजकीय पक्षातही जाणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय। मराठ्यांना आता परत पाठवणं शक्य नाही, तसेच मराठे कधीच मोक्या हाताने जात नसतो असं सांगत सरकारला इशाराही दिलाय। मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती आणि आणखी 2 न्यायमूर्तींसमोर ही सुनावणी होईल। मराठा आरक्षणाबाबत कोर्टानं खुली सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे आणि निश्चितपणे हा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल असा विश्वास याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे। मराठा समाज अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आजपासून राज्यभर सर्वेक्षण करते। 8 दिवस ही मोहीम चालणार आहे। या मोहिमेअंतर्गत जवळपास 2.5 कोटी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात येईल आणि त्यासाठी 1.25 लाख प्रगणक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या सर्व ग्रामीण आणि शहरी भागातल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात येते। या सर्वेक्षणाचं काम 23 ते 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। त्या अनुषंगानं गावागावामध्ये लाऊडस्पीकर आणि दवंडीद्वारे नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे।